हॅलो. हाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक टेस्ट घेणार आहोत, सुवानीची आणि तुमची. तुम्हालाही जर टेस्ट द्यायची असेल तर पटकन जा आणि तुमची नोटबुक आणि पेन्सिल घेऊन या आणि व्हिडिओ समोर लगेच बसून जा. जर तुम्हालाही बरोबर आन्सर आली तर तुम्हीही चॅम्पियन आणि सुवानीही चॅम्पियन. हो की नाही? रेडी फॉर द चॅलेंज? येस. आर यू रेडी? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोर्डवरती खूप सगळे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत आणि जेव्हा आपला बोलताना गोंधळ होत असतो की अरे आपण ॲमिजार यूज करायचा की वॉजवर यूज करायचं, त्यासाठी आपण खूप मोठी मोठी बुक रीड करत असतो, बुक्स मुलांना देत असतो. पण बुक्स देण्याची गरज नाहीये. फक्त आजच्या व्हिडिओ मधल्या ज्या ट्रिक मी तुम्हाला देणार आहे त्या ट्रिक लक्षात ठेवल्या की तुम्ही कधीही आयुष्यात चुका करणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहोत एम, इज, आर. कुठे यूज करायचा, कुणासोबत यूज करायचा ते. चला तर मग. तर फर्स्ट सेंटेन्स आहे आय डॅश अ स्टुडंट. सो व्हॉट डू यू थिंक सुवानी? काय येईल? आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. राईट. तर नेहमी लक्षात ठेवा, जिथेही आय येत असेल तिथे तुम्ही आपल्याला जर बोलायचं असेल मी एक विद्यार्थी आहे, मी एक मुलगा आहे, मी एक मुलगी आहे, एक मुलगी आहे, तर तुम्ही नेहमी आय सोबत एमचाच यूज करणार. नेहमी डोक्यात फिट करून घ्या की आय इक्वल टू एम. एम. राईट. व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण आजच्या व्हिडिओ नंतर तुम्ही तुमच्या टीचर समोर एकदम कॉन्फिडन्सने बोलणार आहात आणि टीचरही सरप्राईज होईल, अरे वा, न चुकता तुम्ही आन्सर देताय ते बघून. तर आय सोबत नेहमी एम यूज करतात. नेहमी लक्षात ठेवायचं की आपण स्वतः खूप स्पेशल असतो, आपल्या स्वतःला खूप स्पेशल ट्रीटमेंट आपल्याला स्वतःला द्यायची आहे, म्हणून आय सोबत एम यूज करायचा आहे आपल्याला. ओके. नेक्स्ट टाइम तुम्ही कधी आय बद्दल विचार करा तर नेहमी लक्षात ठेवा आय म्हणजे स्पेशल आणि स्पेशल सोबत नेहमी यूज होतो एम. नेक्स्ट, शी डॅश माय फ्रेंड. Here will come is. She is माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे किंवा ती माझी मैत्रीण आहे किंवा ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. तर आपण जेव्हा दुसऱ्या एका व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण यूज करतो is. ती व्यक्ती असो, वस्तू असो, पण ती जर एकच असेल तर तेव्हा आपण यूज करतो इज. जसे की शी इज माय फ्रेंड, ही इज माय फ्रेंड, They are my friend. is. We are talking about is. Are we will see next. We are learning about is. आता आपण बघत आहोत is बद्दल. आर बद्दल आपण पुढे बघणार आहोत, पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करून द्या. नेक्स्ट, आय डॅश 5 years old. आता तुम्ही आन्सर करणार आहात. काय आन्सर येईल? आय म्हणजे स्पेशल, तर काय लिहिणार? एम लिहिणार. काय लिहिणार? एम. तुमचंही आन्सर सुवानी सोबत मॅच झालं का? तर व्हेरी गुड. नेक्स्ट, ही डॅश प्लेइंग. आता इथं कोण आला? दुसरा व्यक्ती. दुसऱ्या बद्दल आपण बोलत आहोत आणि तो पण किती आहे? एक. तर काय येईल? Is. इज. गुड. He is playing. ही इज प्लेइंग. सो नेक्स्ट सेंटेन्स आहे इट डॅश रेनिंग. तर इट सोबत काय येईल? Is. इज. इट सोबत नेहमी इज येतं. इट इज It raining. is raining. व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला क्विज सुद्धा आहे तुमच्यासाठी आणि भरपूर अशा ट्रिक्स पण आहेत. नेक्स्ट, द कॅट डॅश स्लीपिंग. द कॅट कशी आहे? एक आहे. तर काय येणार? द कॅट इज स्लीपिंग. आनंद डॅश टॉल. तर आनंद कोण आहे? एकच कसा आहे? आहे. एकट्या. किती आहे? एक. तर आनंद इज टॉल. आनंद इज. आता पुढे बघा, वी डॅश फ्रेंड्स. वी म्हणजे किती? खूप सर्व. खूप सारे. वी म्हणजे एकापेक्षा जास्त. दोनही असू शकतात, तीनही असू शकतात, 10 बी असू शकतात. सो काय येईल? वी आर फ्रेंड्स. यू डॅश काइंड. यू आर काइंड. गुड. पण इथं तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाहीये, कारण यू हा
एकच असू शकतो, पण यू आपण रिस्पेक्ट देऊन आपण मराठीमध्ये कसं आपण मोठ्या लोकांना काय म्हणत असतो, रिस्पेक्ट देऊन, जसे की तुम्ही. म्हणून त्याला यू सोबत नेहमी काय यूज करायचा, आर. इथं कन्फ्युज होऊ नका, म्हणून यूलाही आपल्याला इथं रिस्पेक्ट द्यायचा आहे आणि यू सोबत आपल्याला आर यूज करायचा आहे. द चिल्ड्रन डॅश प्लेइंग. द चिल्ड्रन मीन्स मेनी, खूप सर्वे, सो मॅनी. आणि चिल्ड्रनचं सिंग्युलर काय आहे, चाइल्ड. चिल्ड्रन. द चाइल्ड असेल तर काय यूज करणार आपण, इज. चाइल्ड इज प्लेइंग, आणि इकडे चिल्ड्रन आहे तर आर येणार, कारण की चिल्ड्रन मॅनी आहेत, सो मॅनी. तर आता आपण इथे एक ट्रिक लिहिणार आहोत, जी तुम्हाला लक्षात ठेवायची, ती तुम्ही नोट करून घ्या. इक्वल आय एम सोबत ते मी काय येईल, आय. इज इक्वल 1 का, कारण इज आपण तेव्हाच यूज करतो जेव्हा वस्तू व्यक्ती एक असेल. आणि आर इक्वल टू मेनी, आणि यू सोबत नेहमी आर. ओके. सो एम सोबत नेहमी येईल आय, म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे, आय सोबत नेहमी तुम्ही एम यूज करणार. इज जेव्हा 1 असेल, 1 व्यक्ती असेल, 1 वस्तू असेल, तेव्हा तुम्ही लिहिणार इज. आर मेनी, खूप सगळे जास्त असेल तर तुम्ही यूज करणार आर, जसं की वी आर, दे आर. बट यू आपण यू एकटाही असू शकतो, जेव्हा आपण एका व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण यूचा यूज करतो, पण तेव्हा तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाही, तेव्हा तुम्हाला बोलायचंय की यू इज रिस्पेक्टेड, म्हणून त्याच्यासोबत आपण यूज करतो आर. दे आर, ते तर आपण शिकलो. मेनी असतील तेव्हा आपण यूज करणार आर. सो दे इज ऑल्सो अँड अबाउट मेनी, ते खूप सगळे, राईट. नेक्स्ट, आता आपण एम, इज, आर हे कशासाठी यूज करत असतो, जेव्हा आपल्याला बोलायचं असतं की मी हाय, तर आपण बऱ्याच वेळा अगोदर काय झालं, काल काय झालं, गेल्या काल काय झालं, 2 दिवस अगोदर काय झालं, किंवा आता 1 तासापूर्वी काय झालं, हे पण तर आपण बोलत असतो, राईट. तर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये आपल्याला अजून स्पेशल वर्ब्स दिलेले आहेत, ते आहेत वॉज अँड वर. व्हॉट, वॉज अँड वर. बट हे खूप अगदी सिम्पल लक्षात ठेवायचंय. 1 असेल तर इज. अगेन यू आर टॉकिंग अबाउट इज, वॉज अँड वर. 1 असेल तर वॉज, आणि इज जास्त मेनी असेल तर वर. तर इथे आय सोबत सुद्धा काय येईल, वॉज. आणि 1 असेल तरी वॉज, जास्त असतील तर वर. लेट्स सी. आय डॅश टायर्ड येस्टरडे. आय वॉज टायर्ड येस्टरडे, म्हणजे मी काल थकलो होतो. आय वॉज टायर्ड येस्टरडे. इट सोबत सुद्धा काय येईल, इट वॉज कोल्ड. जसं आपण प्रेझेंट मध्ये काय बघितलं, इट इज, तसंच इथेही इट वॉज, म्हणजे ज हे लक्षात ठेवायचं. इट सोबत मी ज येतो, तर इट वॉज कोल्ड म्हणजे थंडी होती. शी डॅश ॲट स्कूल. तर शी सोबत काय येईल, वॉज, कारण ती आहे, ती कशी आहे, एकटी. द बेबी डॅश स्लीपिंग. द बेबी वॉज स्लीपिंग. द बेबी वॉज स्लीपिंग. वी म्हणजे मेनी, जसे की आपण इथं बघितलं, मेनी आर यूज करत होतो, इथं वर म्हणजे र आर वर, समजलं, सो हे ट्रिक आहेत. मुलांना जर आपण ट्रिक शिकवलं तर याच्या थ्रू त्यांचं लक्षात असतं, ते लगेच इमॅजिन करत असतात ट्रिक्स, आणि त्यांचं ते लक्षात राहत असतं. वी वर हॅपी, आम्ही हॅपी होतो. माय फ्रेंड्स डॅश बिझी. माय फ्रेंड्स वर बिझी. फ्रेंड राहिलं असतं तर वॉज. यू डॅश राईट. यू वर राईट. कारण आपण शिकलो यू हा रिस्पेक्टेड असतो, म्हणून त्याच्यासोबत आर प्रेझेंट मध्ये, आणि आता जर पास्ट मध्ये बोलायचं असेल तर वर. मग तो एकटा असला तरी चालेल, पण रिस्पेक्टेड. यू वर राईट. दे डॅश इन द पार्क. दे वर इन द पार्क. दे वर इन द पार्क, ते पार्क मध्ये होते, म्हणजे जास्त जण, मेनी. द डॉग डॅश बार्किंग लाऊडली. द डॉग वॉज बार्किंग लाऊडली. ओनली 1 डॉग. डॉग्स असेल तर द डॉग्स वर बार्किंग लाऊडली. द बुक्स डॅश ऑन द टेबल. द बुक्स
वर ऑन द टेबल. गुड. I dash सरप्राइज टू surprised. सी माय ओल्ड फ्रेंड. सरप्राईज कसं होतं आपण? सो आय सोबत काय येईल? आय वॉज. गुड. आय वॉज सरप्राईज टू सी माय ओल्ड फ्रेंड. तर इथं कसं लिहिशील? वॉज सोबत आय, शी, शी. ही. सो वॉज सोबत आय, शी, ही, He, इट अँड वन. म्हणजे कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू एक असेल तर आपण युज करतो वॉज. आणि वर मीन्स मेनी, मीन्स मेनी. जास्त असतील तर आपण काय युज करणार? सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला ॲमिजार आणि वॉज वर बद्दल जे डाऊट्स होते ते तुमचे क्लिअर झाले असतील. आणि पॅरेंट्स, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की दाखवा, म्हणजेच त्यांचे डाऊट्स क्लिअर होतील आणि तेही इंग्लिशमध्ये कॉन्फिडंट साऊंड करतील. सो सुहानी, व्हॉट डू यू वॉन्ट टू से? जर व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank थँक्यू. you.